शिवसेना पक्षाने चिन्हाच्या संदर्भात आता 1 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। पुढच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या वकिलांना बाजू मांडण्यासाठी 1 तास दिला जाणार आहे। तर या संदर्भात असीम सरोदे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वकील असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। सर, नेमकं काय झालं आजच्या या सुनावणीमध्ये? खरं तर 40व्या क्रमांकावर ही सुनावणी होती, होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं, पण नेमकं काय झालं आज? आज जे झालं त्याला काही सुनावणी म्हणता येत नाही, पण न्यायाधीशांशी एक संवाद झाला असं म्हणावं लागेल। आणि 4 मिनिटं साधारणतः तो संवाद झाला, ज्याच्यामध्ये न्यायाधीशांना परत आठवण करून देण्यात आली की लवकर सुनावणी या प्रकरणाची घेतली पाहिजे, कारण की ऑलरेडी 2.5-3 वर्ष हे मॅटर प्रलंबित आहे। त्यानंतर पक्षांतराबाबतची याचिका ही लवकर सुनावणीसाठी घेतली पाहिजे अशी सुद्धा विनंती करण्यात आली। पक्षांतर्गत वादाचा मुद्दा असेल तर ही एक कायदेशीर बदमाशी करण्यात आलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे। पक्षांतर्गत वादाचा मुद्दा असेल तर राहुल नार्वेकर यांना या प्रकरणामध्ये निर्णय घेण्याचा काहीच हक्क नव्हता। त्यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे होते की तुम्ही माझ्याकडे हे प्रकरण पाठवलं पक्षांतर बंदीचं म्हणून, परंतु हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही। आता हा मुद्दा सुद्धा डिसाईड होणार आहे, परंतु तारखेबाबत सातत्याने आपण पाहतो की पुढची तारीख मिळते, तारीख पे तारीख असं अन्यायाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि त्यामुळे ही विनंती करण्यात आली की एक कोणती तरी नक्की तारीख देण्यात यावी। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही आमच्या सोयीने 1 तारीख नक्की करून देऊ। तेव्हा ही विनंती करण्यात आली पुन्हा की निदान मग वेळ तरी नक्की करा। सातत्याने तारीख पे तारीख येत असल्यानं ठाकरेंचे जे वकील आहेत ते सुद्धा काहीशे नाराज असलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।